ऑपरेशन थंडर के तहत असली पुलिस और खाद्य सुरक्षा अधिकारियों की संयुक्त टीम ने ओमकार नगर इलाके में एक बड़ी रेड की। यहाँ द केक जोन दुकान के सामने दुपहिया वाहन पर प्रतिबंधित सुगंधित तंबाकू बेचते हुए आरोपी प्रमोद रामेश्वर तीतरे को रंगे हाथों गिरफ्तार किया गया है। पुलिस ने जब आरोपी को दबोचा और उसके बाद उसके घर पर छापेमारी की तो वहां से विमल, राजश्री, केपी और रजनीगंधा जैसे नामी ब्रांड्स के प्रतिबंधित सुगंधित तंबाकू और पान मसाला बरामद हुआ। इस पूरी कार्रवाई में पुलिस ने 85 किलो 703 ग्राम प्रतिबंधित माल जब्त किया है। तंबाकू और दुपहिया वाहन को मिलाकर कुल 2,01,782 रुपए का माल जब्त किया है। असली पुलिस ने आरोपी प्रमोद तीतरे के खिलाफ मामला दर्ज कर लिया है। आगे की जांच अजनी पुलिस कर रही है। तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के व पोलीस हवालदार मनोज नेवारे, प्रकाश गाडेकर आणि अतुल टिकले या लोकांना राहुल शिंदे व अविनाश चंगोले हे पेट्रोलिंग करीत असताना या लोकांना गोपनीय माहिती मिळाली की एक व्यक्ती मानेवाडा बेसा रोडवर एका पानठेल्यावर प्रतिबंधित तंबाखू व गुटख्याची डिलिव्हरी देणार आहे। अशा गोपनीय माहितीवरून सदर तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार सदर ठिकाणी त्यांनी सापळा रचला। तिथे सापळा रचून ते थांबले असता सदर व्यक्ती हा तेथे आला। त्याला थांबून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे प्रतिबंधित तंबाखू व गुटखा आढळून आला। त्याला त्याचं नाव गाव पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव प्रमोद रामेश्वर तीतरे व 59 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 238 निरंजन नगर, पोलीस ठाणे बेलतरोडी हद्द, नागपूर असे सांगितले। व त्याच्याकडे त्यावेळेस प्रतिबंधित सुगंधित तंबाखूमध्ये राजश्री पान मसाला, विमल पान मसाला, V1 विंग सुगंधित तंबाखू व KP डबल ब्लॅक सुगंधित तंबाखू असा 2,065 रुपयाचा सुगंधित तंबाखू व गुटखा जप्त करण्यात आला। व त्यानंतर त्याला विचारणा करण्यात आली की सदरचा जो प्रतिबंधित तंबाखू व गुटखा आहे हा आपण कुठून आणला। तर त्याने माहिती दिली की सदरचा प्रतिबंधित तंबाखू व गुटखा हा त्याने वरील तो राहत असलेल्या निरंजन नगर पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीतल्या घरात ठेवलेला आहे। त्यावरून सदर तपास पथकाचे पोलीस स्टाफ यांनी आम्हाला माहिती दिली व आम्ही माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त व परिमंडळ क्रमांक 4 मधील प्रभारी असलेले माननीय पोलीस उपायुक्त क्रमांक 1 परिमंडळ क्रमांक 1 चे सिंगारेड्डी साहेब यांना ऋषिकेश सिंगारेड्डी साहेब यांना माहिती दिली। त्यांना माहिती दिल्यावर त्यांच्या परवानगीने आम्ही सदर ठिकाणी बेलतरोडी हद्दीत पुन्हा रेड छापा टाकला असता। तेथे त्यानंतर जवळपास 85 किलोग्रॅम व 703 ग्रॅम 1,37,367 रुपयाचा प्रतिबंधित तंबाखू व गुटखा जप्त करण्यात आलेला आहे। यामध्ये राजश्री पान मसाला, त्यानंतर विमल पान मसाला, विमल पान मसाला 72 नंबर, विमल पान मसाला 85 नंबर, V1 सुगंधित तंबाखू, V1 सुगंधित तंबाखूचे 3 वेगवेगळे पॅकेट्स, त्याच्यानंतर रजनीगंधा पान मसाल्याचे वेगवेगळे 3 पॅकेट, KP डबल ब्लॅक 18 सुगंधित तंबाखू, त्याच्यानंतर रिमझिम सुगंधित तंबाखू आणि त्याच्यानंतर रत्ना सुगंधित तंबाखू असा जवळपास 1,37,367 रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। आणि त्याच्यासोबत एक ॲक्टिवा गाडीसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। आणि सदर कामगिरीमध्ये तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के, पोलीस हवालदार मनोज नेवारे, पोलीस हवालदार प्रकाश गाडेकर, पोलीस अंमलदार राहुल शिंदे, पोलीस अंमलदार अविनाश चंगोले आणि पोलीस अंमलदार रेश्मा खान यांनी सहभाग घेतलेला आहे व अति उत्कृष्टरित्या ही रेड कारवाई करून एक ऑपरेशन थंडर अंतर्गत सदर कारवाई करण्यात आलेली आहे। याबाबत माननीय CP रवींद्रकुमार सिंगल साहेब आणि त्यानंतर माननीय सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी साहेब, आमचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री शिवाजी राठोड साहेब, तसेच सध्या प्रभारी चार्जमध्ये असलेले झोन 1चे ऋषिकेश सिंगारेड्डी साहेब आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे साहेब यांच्या मार्गदर्शनात सदरची कारवाई संपूर्णपणे करण्यात आली।